नववर्षाच्या पूर्वसंध्येला आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी कुख्यात गुंडावर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे। अकोल्यातील कुख्यात गुंड आकाश याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। नववर्षाच्या पूर्वसंध्येला तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी शहरातील कुख्यात गुंडांवर कडक कारवाई सुरू केली आहे। अकोला शहरातील लेबर कॉलनी कृषीनगर परिसरात राहणारा कुख्यात गुंडा आकाश उर्फ करण विनोद थुकेकर याला MPDA कायद्यान्वये 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आला आहे। आकाश हा अकोला शहरातील 21वा धोकादायक इसम ठरला आहे। आकाशवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, घातक हत्यारांचा वापर, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, शांतता भंग करणे तसेच फौजदारी स्वरूपाच्या धमक्या देणे अशा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर याआधी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या। मात्र या कारवायांचा त्याच्यावर कुठलाही परिणाम झाला नसल्यानं पोलीस तपासात निष्पन्न झालं। शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षकांनी आकाश यास MPDA अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हा दंड अधिकारी यांच्याकडे सादर केला होता। त्यानुसार 30 डिसेंबरला आकाश याला 1 वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत।